काल डाळ भिजून मी भजी केलेली, तर त्यातली थोडीशी उरलेली, तर म्हटलं आमटी करावं. कोणी कोणी सारंही म्हणतं. डाळ शिजत घातलेली, तर इथे काळं वाटण वाटून घेतलं आहे मस्त. इथे एक टोमॅटो उभा कट करून घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतल्यात, कढीपत्ता घेतला आहे आणि मी आमटीमध्ये चिंच टाकते आणि डाळ मस्त अशी शिजून झालेली आहे. तर तुम्ही बघा, पूर्ण हातावरती घेतल्यानंतर स्मॅश होते, म्हणजे मस्त शिजली आहे. तर आता त्याला पळीच्या साहाय्याने चांगलं स्मॅश करून घ्यायचं पूर्ण, म्हणजे आमटीला चांगलं ग्रेव्ही होते, म्हणजे छान दाटसर ग्रेव्ही होते. तर आता येथे फोडणीसाठी एक पातेल्यामध्ये 2 चमचा तेल टाकायचं. त्यानंतर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये नुसत्या जिऱ्याची फोडणी द्यायची, चांगलं कडक फोडणी द्यायची, म्हणजे छान होते आमटी. तर इथे चांगलं तडतड आवाज आला, त्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि लसण टाकून ताट झाकून ठेवायचं. कारण तेल लागलीच आपण कडक फोडणी देतो तर तेल लगेच बाहेर उडायला लागतं, म्हणून ताट झाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून त्यामध्ये आपल्याला टोमॅटो परतायचा आहे. त्यानंतर आपल्याला मीठ, लाल तिखट, काळं तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालाही टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकायचं, जे वाटण वाटून घेतलं ते टाकायचं, धने पावडर टाकायचे, हळद टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि जेव्हा तरी सुटली की त्यामध्ये आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जी डाळ स्मॅश करून घेतली आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी, आपल्याला जेवढं क्वांटिटी हवी त्यानुसार पाणी टाकायचं आणि गरम करून टाकायचं आणि चांगलं आमटीला उकळी येऊ द्यायचं. जर आपल्याकडे काही भाजीला नसेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही करून बघा. आणि जर चिंच टाकत नसाल तर टाकून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. गरम गरम भाताबरोबर तर एकच नंबर लागतं. खाण्यासाठी बनवून तयार आहे माझी आमटी. तुम्ही तर्री बघा आणि कलर बघा, एकच नंबर झालेलं. तर करून बघा तुम्ही पण. भेटूया पुन्हा.